आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी चाललो आहे रत्नागिरीला आणि रत्नागिरीला जाऊन आपण रत्नदुर्ग किल्ला आणि त्याच्यासमोर बनलेली रत्नदुर्ग शिवसृष्टी बघणार आहोत. सुंदर असं त्या ठिकाणी शिवसृष्टी बनवली आहे आणि म्हणजे पहिल्यांदा फक्त किल्ला होता, पण आता संपूर्ण परिसर या शिवसृष्टीमुळे सुंदर बनलेला आहे. तर आता आपण या शिवसृष्टी आणि रत्नदुर्ग किल्ल्याचा आनंद घेणार आहोत आणि त्यासाठी आपण चाललो आहे रत्नागिरीला. रत्नागिरी हा जिल्ह्याचं ठिकाण म्हणजे मेन ठिकाण आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचा हा किल्ल्याचं नावसुद्धा रत्नदुर्ग आहे आणि रत्नदुर्ग रत्नागिरी या दोन्ही म्हणजे गोष्टींचा आपण आनंद घेणार आहोत रत्नदुर्गाचा. आणि त्या ठिकाणची शिवसृष्टीसुद्धा आपण बघणार आहोत, कारण त्या ठिकाणी सुंदर सुंदर पुतळे आहेत आणि त्या ठिकाणी अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या आहेत आणि शिवकालीन इतिहास कशा प्रकारे आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण त्या ठिकाणी जाऊन कशा प्रकारे हे दोन्ही गोष्टी आहेत ते म्हणजे रत्नदुर्ग किल्ला आणि तिथली शिवसृष्टी कशा प्रकारे आहे ते बघूया. तर आता आपण आलो रत्नदुर्ग रत्नागिरी. अरे युट्यूबर का ह्या दिली चला रत्नदुर्ग किल्ल्याला आज प्रथम इकडे समोर शिवसृष्टी आहे. आता पण आलो किल्ल्यावरती. रत्नागिरी किल्ल्यावरती सकाळी 8 ते सायंकाळी 6 असा टाईम आहे आणि किल्ल्याची इकडे माहिती आहे. आणि आता आपण भगवती मंदिराकडे आलो आहे. कान्होजी आंग्रे. आणि अशा प्रकारे ह्या किल्ल्याची तटबंदी. आता आपण गणेश बुरुजला आहोत. संपूर्ण रत्नागिरी शहर इथून दिसतं. आणि या संपूर्ण किल्ला आपण प्रदक्षिणा करू शकतो. प्रत्येक ठिकाणावरून दिसणारा नजारा वेगळा आहे. किल्ल्यावर फिरताना असं संपूर्ण आपण गोल राऊंड पण फिरू शकतो. इथे खंडोबा मंदिर आहे, मंदिरात जाऊया आपण. श्रीदेव खंडोबा मंदिर. इकडे विहीर आहे जुनी. या किल्ल्याची बांधणी बहामनी काळात झाली असल्याचं मानलं जातं. मराठा साम्राज्य 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला आणि त्यानंतर
1755मध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. पुढे 1719मध्ये धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी याची डागडुजी करून तटबंदी अधिक मजबूत केली आणि सध्या आपण जो किल्ला बघतोय तो जवळपास 120 एकरात पसरलेला किल्ला आहे आणि 3 बाजूने समुद्राने वेढलेला असून त्याला एकूण 29 बुरुज आहेत आणि बाले किल्ल्याला 9 बुरुज आहेत. आणि आता आपण शिवसृष्टीला पोहोचलो आहे आणि या ठिकाणी 30 रुपयाचं तिकीट आहे पर पर्सन आणि या ठिकाणी टायमिंग आहे सकाळी 9:30 ते रात्री 8:30 पर्यंत. अरे नाही माझं पाहणी दौरा. चला मस्त बनवलं आहे. इकडे संपूर्ण तट म्हणजे किल्ल्याची तटबंदी आहे. इकडे कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती आहे. इकडे बोट पण आहे. आम्ही 12ची हा. इकडे जुन्या जहाजाची प्रतिकृती आहे. तर अशा प्रकारे जुनी जहाज होती या ठिकाणी. याला पण जहाजाचा आकार दिला आहे बघा. ही रेलिंग सुद्धा जहाज होती. समोर रत्नदुर्ग. चांगल्या ठिकाणी आपण हे करू तर रत्नदुर्गच्या समोरची अप्रतिम शिवसृष्टी बनवली. तोफा पण आहे इकडे. जुनी कंदील तोफा आणि ही जुनी घरं. वर जाऊ आता इकडनं असं वर तिकडे आता नको एवढं चाललं आमचं दुरून सोडलं की भेटलं. चांगलं एक इतिहासातलं कुठलं तरी माहिती जुनी घेऊन आहे क्रिएशन केलं. इकडे जुन्या काळात कशा प्रकारे वस्ती होती. तेव्हाची वेगवेगळी 12 बलुते कुंभार. तिकडे लोहार आहे. इकडे बोर्ड लिहिलेले इकडे सुद्धा जुनी घरं बांधलेली आहेत. तिकडे शिवकालीन गाव. इकडे बोर्ड लिहिले शिवकालीन गाव. इकडे मंदिर आहे. तिकडे अनेक पुतळे आहेत तिकडे. आणि इकडे छत्रपतींचा एक मोठा पुतळा आहे. आणि इकडे अनेक किल्ल्यांची प्रतिकृती आहे. इकडे मस्त बनवलं आहे. मावळ्यांचे फोटो म्हणजे मावळ्यांची इकडे शिल्पसुद्धा आहेत.
ही मुरुड जंजिरा किल्ल्याचं आहे प्रतिकृती इकडे. आणि या बाजूला आहे अजून एका किल्ल्याची प्रति कुठचा कुठे सुवर्णदुर्ग आहे इकडे. सुवर्णदुर्ग असे अनेक किल्ले इकडे बनवले मस्त सुंदर. तानाजी मालुसरे यांचा स्टॅच्यू इकडे. अशा प्रकारे आहे रत्नागिरी येथील शिवसृष्टी. सुंदर बनवलंय. इकडे पद्मदुर्ग आहे पद्मदुर्ग. आणि खादेरी किल्ला. तुम्ही रत्नागिरी आलात तर किल्ल्याला भेट द्या आणि या शिवसृष्टीला सुद्धा भेट द्या. आपला रत्नदुर्ग किल्ला त्याच्या समोरच आहे. शिवाजी महाराज की जय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतांसह सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. भगवती मातेचा जय असो. जय भवानी. जय शिवाजी.